नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा। हो मंडळी, थंडीत मस्त असे लाल बुंद गाजर येतात बाजारात आणि गाजरचा हलवा नाही बनवला तर मग काय म्हणायचं। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो गाजराचा हलवा करणार आहे। त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। हे घरचंच तूप आहे। त्यामध्ये इथे मी स्वच्छ धुवून गाजर खिसून घेतलेले आहेत अर्धा किलो। हे पहा। आता आपल्याला हाय फ्लेमवर 2 मिनिटं असंच गाजर तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। नंतर गाजर थोडंसं सॉफ्ट झालं म्हणजे मऊ झाला की आपण ते गॅसची फ्लेम मीडियम करून किंवा लो करून तुपामध्ये भाजायचं आहे। अगदी 7 ते 8 मिनिटं असंच भाजून घ्यायचं आहे। थोडा वेळ सोडून द्यायचा आहे। नंतर थोड्या वेळाने ते ढवळून घ्यायचं आहे। आता 7 ते 8 मिनिटानंतर ह्यामध्ये आपण 1 कप दूध घालायचं आहे, म्हणजे 100 मिली दूध घालायचं आहे। टोटल आपल्याला इथे थोडं कमी अर्धा लिटर दूध लागणार आहे। सो मंडळी, इतका चविष्ट लागतो ह्या पद्धतीने जर तुम्ही गाजराचा हलवा केला तर। आता पुन्हा आपण 100 ml दूध घालायचं आहे। फुल फॅट दूध घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला इथे खवा घालायची किंवा मावा घालायची गरज पडणार नाही। पहिलं दूध घातलेलं आटलं की लगेच दुसरं दूध आपण पुन्हा घालायचं आहे। आता हे दूध जर थोडा वेळ सोडून द्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटात हे दूध सुद्धा आटून होईल। हे पहा मंडळी, मस्तच अप्रतिम गाजराचा हलवा सुद्धा शिजलेला आहे। तरी सुद्धा आपण पुन्हा ह्यामध्ये 200 ml दूध घालायचं आहे। आता पहिले 2 वेळा घातलेलं दूध इथं पूर्णपणे आटून झालेलं आहे। आता एकदम आपण 200 ml दूध घालायचं आहे आणि फुल फॅटच दूध घ्यायचं आहे, जेणेकरून इथे खवा घालायची गरज पडत नाही। आता हे सुद्धा छानपैकी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे। सो मंडळी, तुम्ही इथे बघू शकता मस्त असं दिसत आहे गाजराचा हलवा शिजत आहे। अवघ्या 4 ते 5 मिनिटानंतर मस्त असं दूध आटलेलं आहे आणि घरात घमघमाट सुटलेला आहे गाजराच्या हलव्याचा, इतका अप्रतिम। आता ह्या स्टेजला आपल्याला गाजराचा हलवा अजिबात सोडायचा नाही, सतत ढवळत राहायचं आहे। आता इथे मी 150 ते 200 ग्राम साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि 1 वाटी दुधाची साय घालायची आहे। सो मंडळी, इथे आपण खवा घालणार नाही, त्याच्याऐवजी इथे दुधाची साय घालणार आहोत। ह्याने सुद्धा खव्यासारखीच चव येते आणि टेक्स्चरसुद्धा तसाच येतो। अगदी गाजराचा हलवा रवाळ होतो, मस्तच दिसतो। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये इतका दिसणार नाही, कारण माझी कॅमेऱ्याची क्वालिटी इतकी चांगली नाही आहे, पण समोरून तुम्ही पाहिलं असतं तर तुम्हाला नक्कीच वाटलं असतं की ह्यामध्ये मी खवा घातलेला आहे। आता आपण हे पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि हे आटल्यानंतर इथे एक नवीन शेप मध्येच येत आहे, म्हणजेच माझी मुलगी, तिला नेहमी व्हिडिओच्या मध्ये यायचं असतं आणि मला नेहमी बोलते, मम्मा तू समोरून व्हिडिओ कर, समोरून मिक्स करून घेऊ। स्वतः मध्ये येणार आणि आता ही अशी ढवळाढवळ स्वतः त्या मध्ये व्हिडिओच्या मध्ये करते। हे पहा, तीच करत आहे व्हिडिओमध्ये, हलवा आणि ड्रायफ्रूट्स तीच मिक्स करत आहे। सो मंडळी, ती खूप ॲक्टिव्ह आहे आणि ते नेहमी व्हिडिओच्या मध्ये लुडबुड करत असते। इथं हलवा शिजलेला आहे। सगळ्यात शेवटी आपण इथे 1 ते 1.5 चमचा तूप घालायचा आहे। हा ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता। सो मंडळी, तुम्ही बघू शकता किती छान असा अप्रतिम गाजराचा हलवा तयार झालेला आहे। सो मंडळी, एकदा ह्या हिवाळ्यात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हो, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हो मंडळी, तुम्ही कमेंट करून सांगत नाहीत की रेसिपी कशी झाली। रेसिपी केल्यानंतर कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही केलेली ही रेसिपी कशी झाली। चला तर मग मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।